करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो उत्तर भारतामध्ये WD सक्रिय होतोय. अरबी समुद्रात केरळच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होतंय आणि त्याच वेळेस बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला देखील एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो पूर्व विदर्भामध्ये सध्या यवतमाळ, नांदेडचा काही भाग, हिंगोलीच्या काही भागामध्ये, बीड, लातूर, धाराशिवच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण आहे. त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, साताऱ्यामध्ये देखील पावसास विरळ स्वरूपात वातावरण तयार झालं आहे. नाशिकच्या पश्चिमेला, थोडं जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला असं विरळ पावसाचं वातावरण काही ठिकाणी तयार होतं आहे. नागपूरच्या पूर्वेला देखील एक पावसाळी वातावरण आहे. त्यामुळे महाराष्ट्रात असं विरळ पावसाळी वातावरण आताही तयार होत राहणार आहे. भारतीय हवामान खात्याकडून 23 सप्टेंबरला मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. मात्र आपण त्याही वेळेत जो अंदाज व्यक्त केला होता तेव्हाही सांगितलं होतं की ऑक्टोबरमध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास गतिमान होईल. त्यामुळे आपण बघतो 24 तारखेपासून 1 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील मान्सूनचा परतीचा प्रवास होऊ शकलेला नाही. मात्र यापुढचे टप्पे हे अतिशय मोठे असणार आहेत. म्हणजे उत्तर भारतातील 4-5 राज्यांमधून एकाच दिवसात मान्सूनचा परतीचा प्रवास होऊ शकतो आणि त्यानंतर राजस्थानचा, गुजरातचा आणि दिल्ली, उत्तर प्रदेशचा उरलेल्या भागातूनही 1-2 दिवसातच मान्सूनची माघार होऊ शकते. त्यामुळे आत्ता जरी आपल्याला 8-9 दिवस मान्सून एका ठिकाणी रेंगाळलेला दिसत असला तरी तो पुढच्या टप्प्यात अतिशय गतिमान पद्धतीने माघार घेणार आहे आणि मध्य प्रदेशपर्यंत येऊन पुन्हा तो रेंगाळणार आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये येता येता त्याला अजून 8-1 दिवस तर नक्कीच पाहिजेत. GPS मॉडेलनुसार आपण 2 तारखेचा अंदाज जर बघितला तर उद्या देखील सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने म्हणजेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, थोडं कोकण किनारपट्टी, ढगाळ परिस्थिती असंच वातावरण राहणार आहे. इतरत्रही स्थानिक वातावरण निर्माण होऊ शकतं. मात्र थोडं पावसाच्या प्रमाणात वाढ मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण असं 3 तारखेला वाढण्याचा अंदाज दिला आहे. 4 तारखेला देखील थोडं पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणी भागात आणि थोडं विरळ स्वरूपात विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं. मात्र फार प्रभाव त्याचा नाही आहे. 5 तारखेला देखील विरळ पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे. 6 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये अनेक विभागात म्हणजे उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असं ठिकठिकाणी मुसळधार किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाचं वातावरण तयार होणार आहे. थोडं कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने अगदी नाशिकपासून तर कोल्हापूरपर्यंत पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र विदर्भ, मराठवाड्याकडून पावसाचं प्रमाण कमी होताना 7 तारखेला दाखवलं आहे. GPS मॉडेलने थोडं मराठवाडा आणि विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र पावसाचं वातावरण कमी होऊन दक्षिण कोकणात हा पाऊस सरकण्याचा अंदाज 8 तारखेला दिला आहे. 9 तारखेला मात्र कोकणात पाऊस राहीलच, परंतु विदर्भाच्या दिशेने पूर्व भारताकडून एक पावसाचा प्रभाव निर्माण होणार आहे आणि हा प्रभाव पूर्व भारताच्या दिशेने पूर्व विदर्भाकडे सरकेल. मात्र दरम्यान मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण थोडं कमी होण्याची शक्यता आहे. आपण बघतो की विदर्भाच्या दिशेने जरी पावसाचं वातावरण 10 तारखेला सरकताना दिसतंय, कोकणात पावसाचं वातावरण सरकताना दिसतंय, याचा अर्थ ते महाराष्ट्र व्यापेल असं नाही. परतीच्या पावसाचा प्रभाव वाढल्यामुळे हे संपूर्ण वातावरण पुन्हा एकदा पूर्व भारताकडे आणि बंगालच्या उपसागराच्या दिशेने दाबलं जाईल असा आपला अंदाज आहे. स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार आपण बघतो की महाराष्ट्राच्या उत्तरेकडून 2 तारखेला म्हणजे उद्याच पावसाचं प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे उत्तर भारतातील मोठं पावसाळी प्रमाण कमी होताना दिसतंय आणि त्यामुळे मान्सूनच्या माघारीला आता अनुकूल वातावरण तयार होत जाईल. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाळी वातावरणास अनुकूल स्थिती आहे. 2 तारखेला देखील दक्षिण महाराष्ट्रातच 2 तारखेला देखील दक्षिण महाराष्ट्रातच पावसाची शक्यता आहे. 3 तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण थोडं कमी राहील
स्कायमेटच्या अंदाजानुसार 5 तारखेला पुन्हा महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढेल, परंतु पावसाचं प्रमाण स्थानिक स्वरूपात असेल. 6 तारखेपासून थोडं पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. उत्तर भारतात WD सक्रिय होईल. महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात 7 तारखेला पाऊस वाढण्याचा अंदाज या मॉडेलने दिला आहे. 8 तारखेला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज दिला आहे आणि पुन्हा एकदा ढगाळ वातावरण मध्य प्रदेशपर्यंत सरकण्याची शक्यता आहे. 9 तारखेला देखील मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पूर्व विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण असं पावसाचं प्रमाण वाढू शकतं. 10 तारखेचं वैशिष्ट्य म्हणजे 10 तारखेला उत्तरेकडून म्हणजे उत्तर भारतातून मान्सूनची गतिमान माघार सुरू होईल. मी नेहमी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं की माझा इतर मॉडेलच्या तुलनेत ECMWF मॉडेलवर अधिक विश्वास आहे. दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात पावसाची शक्यता उद्या देखील आहे. या मॉडेलने 3 तारखेला केवळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात दाखवली आहे. ECMWF मॉडेलने केवळ ढगाळ परिस्थिती 4 तारखेला दाखवली आहे. पावसाचा अनुकूल ढग महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून 5 तारखेला निर्माण होतील असं ECMWF मॉडेलचा अंदाज आहे. 6 तारखेला बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम दक्षिण भारतात, दक्षिण कोकणात, दक्षिण भारतात आणि महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात जे पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात पावसाची परिस्थिती वाढू शकते. 7 तारखेला देखील हेच वातावरण राहील. 8 तारखेला वातावरणात विशेष बदल नाही. 9 तारखेला मात्र थोडं विदर्भाच्या पूर्व भागातून पावसाळी वातावरण महाराष्ट्रावर सरकण्याचा अंदाज दिला जातो आहे आणि हा 10 तारखेपर्यंत असणार आहे. साधारण 10-11 तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल, परंतु हळूहळू हे पावसाचं प्रमाण पुन्हा एकदा बंगालच्या उपसागराच्या दिशेने कोरड्या हवामानामुळे दाबलं जाईल असा अंदाज आहे. साधारण 7 तारखेपासून बंगालच्या उपसागराकडून वारे हे महाराष्ट्रावर सरकणार आहेत आणि त्यामुळे हे वारे जसे बाष्प घेऊन महाराष्ट्राकडे सरकतील तसं पावसाळी प्रमाण महाराष्ट्रात वाढू शकतं. त्यामुळे 7, 8, 9, 10 असं महाराष्ट्रात अधिक पावसाळी वातावरण राहू शकतं असा अंदाज आहे. 10 तारखेच्या अंदाजानुसार या मॉडेलने उत्तर महाराष्ट्र, नाशिकपर्यंत पावसाचं प्रमाण कमी होण्याचा अंदाज दिला आहे, जे या ठिकाणी मान्सून लवकरच माघार घेईल. परंतु सध्या मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडून पावसाचं प्रमाण कमी राहिलं तरी पूर्व दक्षिण भागात पावसाचं प्रमाण अधिक राहणार आहे. अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यात देखील पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज या मॉडेलने दिला आहे. त्यामुळे अजून पावसाळा संपला असं म्हणता येणार नाही. वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव याही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. अकोला, बुलढाणा, धुळे, बीड, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण अधिक असणार आहे. या मॉडेलने महाराष्ट्रात उद्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर नांदेडच्या, लातूरच्या पूर्व भागामध्ये आणि थोडं नंदुरबार, जळगावच्या, मालेगावच्या भागातही विरळ पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. 3 तारखेला मात्र या मॉडेलने फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही. मात्र महाराष्ट्रात स्थानिक ढगांची निर्मिती होऊन पाऊस पडू शकतो. या मॉडेलने महाराष्ट्रात केवळ विरळ ढगाळ परिस्थिती दाखवली आहे, स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे. त्यामुळं 4 तारखेलाही ठिकठिकाणी पाऊस होईल. 5 तारखेला लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा याच भागात पाऊस राहील, परंतु त्याचं प्रमाण दक्षिणेला अधिक राहील. 6 तारखेला या मॉडेलने जवळपास ठाणे जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर, बीडच्या पश्चिम आणि दक्षिण भागामध्ये, पुणे, सातारा, संपूर्ण कोकणातील सर्व जिल्हे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र 6 तारखेला दाखवलं आहे. 7 तारखेला या मॉडेलने महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही.
जे पण वातावरण आहे ते सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या भागामध्ये मर्यादित आहे. तसं महाराष्ट्रात पावसाचं वातावरण 8 तारखेला कमीच राहील. परंतु बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीकडून थोडं पावसाळी वातावरण कमी दाबाच्या स्वरूपात महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता 8 तारखेला आहे. आत्ताच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर पूर्व, बीड संपूर्ण, अहिल्यानगर पूर्व, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाची स्थिती निर्माण होणार आहे आणि मध्यम ते मुसळधार पाऊस या दरम्यान होईल. मात्र उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातील पाऊस कमी होणार आहे. आपण बघतो की साधारण 10 तारखेला मध्य प्रदेशपर्यंत पुन्हा पावसाळी वातावरण पुढे सरकत आहे. महाराष्ट्रातही विरळ पावसाळी वातावरण आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मान्सून लगेच माघार घेणार नाही असं आपल्याला वाटेल. परंतु हे वातावरण देखील मान्सूनचा उत्तर भारतातील कोरडेपणा याला मागे सरकवण्यास कारणीभूत ठरेल. कारण या पावसाला अनुकूल अशा प्रकारचं वातावरण बंगालच्या उपसागरात नाही. बंगालच्या उपसागरात उच्च दाबाची स्थिती निर्माण होऊ लागली आहे आणि त्यामुळे जवळपास 1008 ते 1010 हेक्टोपास्कलपर्यंत बंगालच्या उपसागरात हवेचा दाब असणार आहे आणि त्यामुळे या पावसाला फार बळ मिळणार नाही. आणि त्यामुळे आपला अंदाज आहे की 11 तारखेपासून 17 तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून पूर्णतः माघार घेईल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.